दोस्तों नमस्कार। अब मैं जो वीडियो बनाया हूँ उसमें मुझे देखना है कि कितने लोग कमेंट करेंगे कि हाँ हमारे देश की इज्जत ट्रम्पने घालाई आहे। मित्रांनो, भारतातून जी लोक परदेशात खास करून अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय NRI यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही अमेरिकेत आहात आणि अमेरिकेने भारत देशाची जी नाचक्की केली आहे, कधी टॅरिफ जास्त लावतात आणि आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटलं आहे। कोणत्या अनुषंगाने तर ते म्हणतात की काही लोक हे जन्मानं नागरिकत्व मिळवतात आणि मग चीन किंवा भारत यासारखा हेल होल म्हणजे नरकासारखी परिस्थिती ही ज्या देशात जन्माला येतात तेथे ही कार्य करायचा प्रयत्न करतात। आपण मागील काही वर्षापासून बघत आलो आहे की भारत मित्र आहे अमेरिकेचा, मग ज्या वेळेस भारतावर टीका केली जाते खालच्या पातळीवर ते कितपत योग्य आहे आणि अशा वेळी भारतातील NRI गप्प बसतात। काही उठाव किंवा स्ट्राईक किंवा रस्त्यावर येऊन जुलूस काढणे का करीत नाही? कारण या लोकांना अमेरिकेच्या अधीन ते झाले आहेत। त्यांना आपल्या मायभूमीबद्दल प्रेम नाही। भारतातील रस्ते, गावातील गाय म्हशी यांची यांना आता घाण वाटायला लागली। भारतातील घाणेरडे रस्ते, राजकारण, कोर्टाचा निकाल, भ्रष्टाचार म्हणून यायचं नाही, पण अमेरिकेत उभं राहून मोदी 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 करायचं। पण आपले म्हातारे आई वडील मेल्यावर त्यांच्या चितेला अग्नी पण न देणारे हे NRI फक्त फुशारका मारताना दिसतात। एवढंच तुम्हाला आपल्या मायभूमीवर प्रेम आहे तर सगळं सोडून या भारतात परत एक लक्षात ठेवा, नाहीतर एक दिवस असा येईल हाच अमेरिका तुमच्या ढुंगणावर लात मारून हाकलून देईल, ते तुम्हाला समजणारच नाही। म्हणून आताच अमेरिकामध्ये उठाव करा। या ट्रम्पला नरक बोलण्याचा अधिकार कोणी दिला? यावर भारत सरकार काहीच का बोलत नाही आहे? आपण इस्रायलला फादर असे बिरुद दिले, तिथले धार्मिक नेते भारतीय वंशाबद्दल काय म्हणतात याबद्दल कधी समजून घेतलं का तुम्ही? ते सामूहिक कत्तली घडून आणा अशा प्रकारचं वक्तव्य प्रत्येक वेळी ते करतात आणि त्याच इस्रायलला आपण पाठिंबा देतोय। आपण आंतरराष्ट्रीय आपलं स्थान गमावतो आहे का असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। त्यामुळे पुढच्या काळात तुमचा देश हा महत्त्वाचा आहे का हे पासपोर्टच्या रँकिंगवरून आपल्याला ते कळेल। भारतात पासपोर्ट रँकिंग का कमी गेली है ते तुम्हाला माहिती असेल। दोस्तों, ये वीडियो देखकर आप लोगों को गुस्सा आना चाहिए। अगर आप लोग मेरी गोबर भक्त कोई वीडियो देख रहे हैं और तो मुझे बहुत कुछ गालियाँ देंगे, उससे अपने को फ़र्क नहीं पड़ता है। लेकिन कुछ लोग हैं जो अभी भी गोधड़ी के अंदर इस गर्मी में भी सोने वाले हैं अंदर डाल के, भाई अपने घर में नहीं चाहिए। ठीक है, धन्यवाद। उमेश कांगोकर, रणधीर पश्चिम, मुंबई से।